सामाजिक संगठन भीमशक्ति के महाराष्ट्र प्रदेश महासचिव और धुले जिला अध्यक्ष कपिल दामोदर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में धुले जिले के विकास कार्यों में हो रही गड़बड़ियों को लेकर आवाज उठाई है। धुले जिला परिषद और धुले नगर निगम के माध्यम से भीमशक्ति संगठन के जिलाध्यक्ष कपिल दामोदर ने आरोप लगाया कि योजना के विकास कार्यों में धांधली हुई है। किसी भी तरह से प्रकलन के तकनीकी पहलुओं जैसे कि सरकारी कार्यस्थल की मंजूरी, प्रशासनिक स्वीकृति, आदेश कार्य प्रभार, आदेश कार्य की मात्रा, कार्य की अवधि, पूर्व सिद्धांत का प्रमाण, सुपरविजन की जांच किए बिना विकास कार्य को मंजूरी दी जाती है और जिला परिषद धुले और नगर निगम में विकास कार्य को तकनीकी पहलुओं की जांच किए बिना मंजूरी नहीं दी जानी चाहिए और तकनीकी पहलुओं की जांच किए बिना धनराशि नहीं दी जानी चाहिए। ऐसा मांग सामाजिक संगठन भीम शक्ति के जिला अध्यक्ष कपिल दामोदर ने प्रेस वार्ता कर प्रशासन से की है। उन्होंने भीम शक्ति संगठन के माध्यम से विकास कार्य कराने की भी मांग की है। आणि सत्ता बीजेपीची ते काँग्रेसचे नाही मला हे म्हणायचं पोलीस घेत नाही वाचून तुझं म्हणणं म्हणजे मला बीजेपीने घेतले असं आहे की धुळे जिल्ह्याच्या विकास व्हावा ते खासदार राज्यसभेतून आता गेले शपथविधी झालेला नाही। धुळे जिल्ह्यातील रस्ते, गटारी, ठिकठिकाणी पथदिवे वगैरे विकास कामे होत असतात। धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद असेल, महानगरपालिकेतील शहरी भागात आणि ग्रामीण भागात जो निधी आहे, जिल्हा परिषद असेल तर जनसुविधा, तीर्थक्षेत्र, रस्ते, मार्ग, पूल या ठिकाणी 30 चौपन्न 50 चौपन्न सारखे आणि महानगरपालिका असेल तर दलित वस्ती, नवरत्नांसारखे या कामांना जे काही ठराव असेल, प्रस्ताव असेल, इस्टिमेट असेल, अंदाजित पत्रक असेल, या तांत्रिक बाबी तपासण्यात येतात की नाही, याची शहानिशा केली जाते की नाही, याची पडताळणी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा निधी किंवा मान्यता देऊ नये यासाठी आम्ही भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने आज दिनांक 11 मार्च 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक बाबी तपासल्याशिवाय मान्यता आणि निधी देऊ नये। या संदर्भात आमच्या निवेदन अशी बाब आली की कुठल्याही प्रकारचा होणारा नियोजनाचा खर्च या तांत्रिक बाबींना तपासा डायरेक्टेड मान्यता देण्यात येत आहे, तर त्या कृपया करून मान्यता बाबी टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या तपासणी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा निधी देऊ नये अशी भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। दुसरी बाब अशी आहे की भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने 4-5 वर्षापासून आम्ही धुळे जिल्ह्यातील विकास कसा होईल या ठिकाणी पाठपुरावा करतोय, परंतु आमची कुठल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही आणि कुठल्याही प्रकारची दाद देत नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कुठल्याही प्रकारचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं किंवा संबंधित यांचं कोणत्याही प्रकारचं वचक राहिलेलं नाही। तर याकडे तात्काळ लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण की हा शासनाचा पैसा आहे, हा शासनाचा पैसा योग्य ठिकाणी खर्च करावा अशा मागणी आम्ही विविध मागण्याच्या स्वरूपाचं निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि कृपा करून या लवकरात लवकर निधी मंजूर करून तात्काळ विकास कामं करण्यात यावं अशा याचं निवेदन आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेवरून दिलेलं आहे। मराठी पत्रकार संघ धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं। त्या ठिकाणी सगळे पत्रकार बांधव उपस्थित होते, त्यांचं देखील मी मनापासून आभार